महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। मुस्लिम आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी नागपूर विधान भवनात धरणे व साखळी उपोषण। सकल मुस्लिम समाज आक्रमक। शिक्षण व नोकऱ्यांमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय तसेच विविध समित्यांच्या शिफारशीनुसार आरक्षण लागू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समिती परभणी जिल्ह्याच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी विधान भवनासमोर धरणे आंदोलन व साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत सरकारकडून वारंवार दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। यापूर्वी परभणी येथे सलग 56 दिवसांचे साखळी उपोषण, आझाद मैदान मुंबई येथे 3 दिवसीय धरणे आंदोलन तसेच मंत्रालय स्तरीय बैठकीत दिलेली आश्वासने अद्याप कागदावरच राहिल्याचा आरोप करण्यात आलाय। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की 2014 साली शिक्षण व नोकऱ्यांमध्ये दिलेले 5% मुस्लिम आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा आयोग व इतर समित्यांनी मुस्लिम समाजाची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थिती अत्यंत मागास असल्याचं स्पष्ट केलं असून आरक्षणाशिवाय सर्वांगीण विकास शक्य नसल्याचं ठामपणे मांडलं आहे। मुख्य मागण्या: मंजूर झालेल्या मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची तात्काळ स्थापना, उच्च तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती, यूपीएससी, एमपीएससी व स्पर्धा परीक्षांसाठी मोफत अभ्यास केंद्रे, बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगार मेळावे व संधी, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज मर्यादेत वाढ, अल्पसंख्याक दर्जाचे विद्यापीठ स्थापन करणे, पोलीस, सैन्य व इतर भरतींसाठी प्रशिक्षण मैदाने व सुविधा। सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही समितीने दिलाय। मुस्लिम समाजाला घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलाय। कृती समिती परभणी यांच्याकडून दिनांक 13/12/2025 रोजी आज हिवाळी अधिवेशन विधान भवन नागपूर येथे आम्ही धरणे आंदोलन केला। या धरणे आंदोलनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जे यापूर्वी आम्हाला आश्वासन दिलं होतं, आझाद मैदान मुंबई येथे आम्ही बसलो असतो, आम्हाला आश्वासन दिलं होतं की हिवाळी अधिवेशनापर्यंत जे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला 5% नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्यात आहे त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, परंतु आजपर्यंत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। म्हणून आम्ही सतत हा लढा 1 वर्षापासून लढा देत आहोत आणि या लढ्यामध्ये आम्हाला एक यश मिळालेलं आहे मार्टीच्या माध्यमाने आणि मार्टी ही मागणी आमची मंजूर झालेली आहे आणि आम्ही पुढे अशाच प्रकारे लढत राहूत। 4 वाजता आज आम्हाला मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेला आहे की आम्ही भेटून सकारात्मक चर्चा करू आणि त्याच्यातून काय मार्ग काढू। हिवाळी अधिवेशनामध्ये काही परवा दिवशी काहीतरी धुमाकूळ झाल्यामुळे आंदोलनकर्त्यांना त्यांनी जास्त प्रमाणात भेटी देण्यास नकार दिला आहे, तरीसुद्धा सकल मुस्लिम समाजाची मागणी लक्षात धरून न्यायिक मार्गाने जे लढा चालू आहे त्याला त्यांनी भेट देण्याची आश्वासन दिले। त्यामुळे आम्हाला आशा आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आमच्या सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या लढ्याला यश प्राप्त करून देतील आणि आमच्या मागण्या जी की रास्त आहे ते मंजूर करतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।